नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 8 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली. त्यामुळे 13 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेत. यात 3 अनंत गीते नामक उमेदवारांचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 28 उमेदवारांची 40 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननी दरम्यान 7 उमेदवारांचे अवैध ठरलेत. त्यामुळे 21 उमेदवारांची 28 नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 8 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतलेत. त्यामुळे अंतिम 13 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतलाय. पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात अनेकांना पुरवण्यात आलेली सिक्युरिटी काढून घेतली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांनाच Y+ दर्जाची सिक्युरिटी पुरवण्यात आल्यानं चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड राजन सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याचा कोरोना काळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. राजनचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा एक फोटो देखील व्हायरल होत होता. त्याच दरम्यान त्याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. मात्र छोटा राजन अद्याप जिवंत असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच राजनचा एक फोटो देखील व्हायरल होतोय. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 2015 मध्ये राजनला इंडोनेशियन पोलिसांच्या मदतीने पकडून भारतात आणलं होतं. विमानतळावर त्याला पोलिसांच्या ताब्यात देत असताना राजनचा शेवटचा फोटो समोर आला होता. त्यानंतर थेट कोरोना काळात राजनचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा फोटो समोर आला होता. त्याच दरम्यान राजनचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळाली होती. मात्र राजन अद्याप जिवंत असून त्याचा नवीन फोटो आता समोर आलाय. पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक आणि बस चालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या सर्वांच्या समस्या ऐकून घेणार असून त्यावर आचारसंहितेनंतर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. बदलत्या वेळापत्रकामुळे माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडत असेल आणि वर्गखोल्यांचा प्रश्न येत असेल तर माध्यमिकचे वर्ग सकाळी लवकर भरवू असे संकेत देखील त्यांनी दिले. लहान मुलांच्या झोपेचं कारण देत राज्य सरकारने वेळ बदलली आहे. हवामान बदलामुळे बदललेले ऋतुचक्र, भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा, जल पुनर्भरणाकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे 2050 पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रातील जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका अहवालात हा धक्कादायक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 25 वर्षांमध्ये भारतातील प्रति व्यक्तीच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. देशात शेतीसाठी सर्वाधिक प्रमाणात पाणी वापरलं जातं. भारतात उपलब्ध पाण्याचा 80 ते 90% हिस्सा हा शेतीसाठी वापरण्यात येतो. त्यानंतर घरगुती तसेच औद्योगिक कारणांसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. तांदूळ, गहू, ऊस या 3 पिकांसाठी सर्वाधिक पाणी वापरलं जाते. शेतीसाठी पाणी नीट वापरलं गेलं तर 20% पाण्याची बचत होऊ शकते असं देखील या अहवालात म्हटलंय. तर मे महिन्यात देशातील बँकांना एकूण 12 दिवस सुट्ट्या राहणार आहेत. मात्र या सर्व सुट्ट्या देशाच्या सर्वच भागात राहणार नाहीत. राज्यानुसार त्या कमी जास्त होतील. भारतीय रिझर्व्ह बँक तसेच राज्य सरकारने मे 2024 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 12 सुट्ट्या त्यात आहेत. काही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी देण्यात आलेली सुट्टी, रवींद्रनाथ टागोर जयंती, बसव जयंती, बुद्ध जयंती, नजरुल जयंती आणि अक्षय तृतीया आदी सुट्ट्यांचा यात समावेश आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागली आहे. अदानी कंपनीनं गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला आयोगानं मान्यता दिली आहे. त्यानुसार मे महिन्यापासून 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट 70 पैसे, 101 ते 300 युनिटसाठी 1.10 रुपये, 301 ते 500 युनिटसाठी 1.5 रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 10 जलतरण तलावांमध्ये उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी 21 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 2 मे पासून 21 दिवसांचं प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. याच प्रशिक्षणाचा दुसरा कालावधी 23 मे पासून सुरू होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची लिंक 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपासून कार्यान्वित होणार आहे. मुंबईकर नागरिकांना क्रीडा आणि व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिका क्षेत्रात 10 तरण तलाव कार्यरत आहेत.
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये MDH आणि एव्हरेस्टच्या 4 मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर आता भारत सरकारने फूड कमिशनर्सना सर्व कंपन्यांच्या मसाल्यांचे नमुने गोळा करण्यास सांगितले. मीडिया रिपोर्ट्समध्ये या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली. या उत्पादनांमध्ये पेस्टिसाइडचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाचा धोका असतो. MDH ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर या 3 मसाल्यांच्या मिश्रणात इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याचं हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा विभागाने म्हटलंय. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यात देखील कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड आढळल्याचं सांगण्यात आलंय. सातारा महामार्गावर शिवरे परिसरामध्ये आज 23 एप्रिल रोजी पहाटे झालेल्या अपघातात अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार 23 तारखेला पहाटे 3च्या सुमारास साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा अल्कोहोलने भरलेला टँकर शिवरे येथे एका वळणावरती चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. टँकरमधील अल्कोहोल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले गेले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंब्याच्या खरेदीचे 29,000 रुपये वसूल करण्यासाठी व्यक्तीच्या 15 वर्षीय मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बनावट ग्राहक तयार करून वडाळा येथून नेरूळमध्ये आंबे मागवण्यात आले होते. हे आंबे घेऊन व्यापाऱ्याचा अल्पवयीन मुलगा नेरूळमध्ये आला असता त्याचे अपहरण करून गाड्यावर नेऊन मारहाण करण्यात आली. वडाळा येथील किरकोळ आंबे विक्रेते प्रेमकुमार यादव यांच्यासोबत 10 एप्रिलला ही घटना घडली आहे. मात्र या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री या प्रकरणी नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उमर उकिरडे, वसिकुल इस्लाम इतर 1 जण अशा 3घांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या उत्तर गोवा जिल्हा गुप्तचर पथकाने कांदोळी येथील विलामध्ये छापा टाकून IPL क्रिकेटवर सट्टेबाजी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. बेकायदेशीर जुगाराचे अड्डे उभारून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कळंगूट पोलिसांनी अहमदाबाद येथून 9 संशयितांना अटक केलाय. त्यांच्याकडून सुमारे 4 लाखांचा मौल्यवान साहित्य जप्त करण्यात आलं असून अहमदाबाद येथून या 9 जणांना अटक करण्यात आली. किंग्स 11 पंजाब आणि गुजरात टायटन्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यादरम्यान रविवारी 21 रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मलेशियामध्ये 2 लष्करी हेलिकॉप्टरची हवेमध्ये भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरू होती. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. हवेत झालेल्या लष्कराच्या 2 हेलिकॉप्टरच्या धडकेमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. तसेच या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून त्यांचे मृतदेह लष्कराच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मलेशियाच्या लुमुट नौदल तळावर घडली आहे. आयफोन उत्पादक कंपनी ॲपल आगामी 3 वर्षात भारतात 5 लाख नोकऱ्या देणार आहे. या नोकऱ्या वेंडर्स आणि सुटे भाग पुरवठादार यांच्याद्वारे निर्माण होतील. ॲपलच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ॲपलचे वेंडर्स आणि पुरवठादार सध्या भारतात 1.5 लाख नोकऱ्या देत आहेत. एका वृत्तानुसार चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ॲपलने आपली सुमारे अर्धी पुरवठा साखळी भारतात हलवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कंपनी भारतात गुंतवणूक करीत आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी विभागांना दिले. त्यामुळे महामंडळामध्ये ई-ऑफिस प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून सोमवारी महा-IT-च्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना जलद पारदर्शक कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासोबत शासकीय कामकाज अधिक स्मार्ट आणि गतिमान होण्यासाठी राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबवली जाते. तर भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते. आखाती देशांबरोबर आता अमेरिका, UK अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. पणन मंडळाच्या नवी मुंबईतील विकिरण सुविधा केंद्रातून आतापर्यंत 602 टन आंब्यांची निर्यात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी 80,000 ते 1 लाख पेट्यांची रोज आवक होतीये. कोकण आणि दक्षिणेकडील राज्यांमधून येणारा आंबा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक मार्केटबरोबर विदेशात देखील पाठवला जातोय. आखाती देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होत असली तरी आता युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडातील अनेक देशांमधून देखील मागणी वाढतीये. गतवर्षी कांद्याला प्रारंभी 30 ते 35 रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. त्यानंतर 10 रुपये ते 15 रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु यावर्षी कांद्याचा भाव सुरुवातीला 14 ते 12 रुपये किलो एवढा राहिला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्याचा भाव पाहून डोळ्यात पाणी येत आहे. शासनाने कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते. कांदा हे 4 महिन्यांचे पीक असून शेतकऱ्यांना हे परवडणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कांद्यांची लागवड करतात. परंतु यावर्षी पदरमोड करून देखील कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे कोणते उत्पन्न घ्यावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार 22 एप्रिल ते 26 एप्रिल 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी असे आवाहन रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले। पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या। घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा। दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळा। सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे, झाडपांचा वापर करा। उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा। हलकी, पातळ आणि सचित्र सुती कपडे वापरावेत। प्रवासात पिण्यास पाणी सोबत ठेवावेत आदी सूचना करण्यात आल्या आहेत। छत्तीसगड पासून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, त्यामुळे राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत। मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर नागपूर, यवतमाळमध्ये गारपीटचा येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यात सध्या मराठवाडा ते विदर्भ पट्ट्यामध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि राज्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आल्यानंतर 23 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि आर्द्र हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिण मराठवाड्यासह तसेच पश्चिम विदर्भीय सक्रिय आहे। परिणामी विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता आहे। यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण आणि आर्द्र हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। दरम्यान 23 ते 26 एप्रिल दरम्यान हवामान असेच राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।